आज देशाच्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केलाय, आम्हाला असं वाटत होतं की सर्वसामान्य जो करदाता आहे ना, त्याला थोडी सवलत द्यायला हवी होती. तो प्रामाणिक आहे, तो कर भरतोय. जर त्या स्लॅबमध्ये थोडा फरक झाला असता ना, तर त्याला त्याचा बेनिफिट मिळाला असता. हे करदाते कोण आहेत? हे कर्मचारी आहेत, छोटे व्यापारी आहेत, जे रेग्युलरली टॅक्स पेयर आहेत. हा स्लॅब थोडा वाढवला पाहिजे होता. महिलांचा आहे, महिलांच्या ह्याच्यामध्ये थोडस आणखीन सवलत दिली असती तर उत्पन्न हे वाढलंच असतं. परंतु तरीही त्यांनी जे काही घोषणा केली, मला वाटतं त्या अनुषंगाने थोडं 1 कोटीपर्यंतचे जे काही ज्यांच्याकडं बेनामी संपत्ती आहे, त्याला त्याचा आता शिक्षा नाही पण दंड आहे. दंड तोही 30% ठेवला म्हणजे टोटली 60% दंड त्यांना पडणार आहे. असं एकंदरीत चित्र आता तरी दिसतंय. बाकी जर अर्थसंकल्पामध्ये महत्वाच्या ज्या काही घोषणा केल्या, हाय स्पीड जे काही रेल्वे दिलेल्या आहेत, पुण्यावरून जाणाऱ्या ज्या कनेक्टिव्हिटी आहेत, दिल्लीकडे असेल, हैदराबादकडे असेल, बेंगलोरकडे, ह्या कनेक्टिव्हिटी असल्यामुळं मला वाटतं आता महाराष्ट्राच्या प्रगतीला सुद्धा एक वेगळा वेग येणार आहे. खास करून मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल जर जे निर्माण करायचं ठरवलंय, हा संकल्प सुद्धा एक चांगला आहे. म्हणून हे बजेट त्या दृष्टिकोनातून सर्व बाबींना लक्षात ठेवून केलेला हा अर्थसंकल्प असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होईल, बजेटवर जेव्हा डिस्कशन होईल, त्यानंतर सुद्धा यामध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आता 1-2 दिवस जे आहे बजेटची चर्चा, याच्यानंतर खऱ्या अर्थानं बजेट नेमकं कसं आणि काय झालं हे आपल्याला पाहायला मिळेल.